आज होती माझ्या मामाच्या गावची यात्रा, म्हणून आम्ही रेडी होऊन तिकडे निघालो होतो व तिथे 2 दिवस राहणार होतो. माझे मामाचं गाव सातारमध्ये पटकळमाथा येथे बसावाची वाडी म्हणून माझ्या मामाचं गाव आहे. गाडीमध्ये आम्ही निघालो असताना बसण्या अगोदरच या दोघांचं भांडण चालू झालं होतं. पहिले मी पुढे बसणार की तू पुढे बसणार याच्यावरून या दोघांचं भांडण चालू झालं होतं. दोघांनाही फ्रंट सीटच हवी असते. मग माझे वडील बोलले, दोघेही पुढे बसा, कोणीही भांडण करायचे नाही. आता भांडण झाले तरी लहान मुलं काही शांत बसतात? लहान मुलांच्या मस्तीला काही लिमिटच नसतं. जिथे जाईल तिथे हे दोघे मस्तीच करत असतात. मग मस्ती करता करता ते माझ्या भावाला शोधत होते. माझ्या भावाचं हार्डवेअरचं दुकान आहे, ते आहे निरेच्या इथेच. मग त्या दुकानाचं नाव आहे हर्षद हार्डवेअर म्हणून. मग दुकान शोधत होते तेवढ्यात त्यांना त्यांचा मामा दिसला. मग जोरात ओरडू लागले, मामा मामा करून. आणि फायनली त्यांनी मामाला बाय बाय केले व आम्ही पुढच्या दिशेने निघालो. मग असं करत करत मस्ती करत आम्ही फायनली माझ्या मामाच्या गावी पोचलो. मामाच्या गावी खूप अशी हिरवळ आहे, खूप छान असा तिथला व्ह्यू आहे, कारण तिथे पाऊस खूप जास्ती पडतो. तर आम्ही संध्याकाळी तिथल्या देवीच्या दर्शनासाठी गेलो. तर तिथली देवी तुकाई देवी ही आहे. तिचं मंदिर डोंगरावरती आहे आणि साईडूनही खूप सारे डोंगर आहेत. मग दर्शनासाठी आम्ही संध्याकाळी 6 वाजता निघालो. पण तिथे एवढी वारा सुटलेला की उभंही नीट राहता येत नव्हतं व पावसाचंही वातावरण झालं. तरीही आम्ही वरती गेलो, कारण आम्हाला करायचं होतं कसल्याही परिस्थितीत देवीचं दर्शन. मग फायनली आम्ही देवीचं दर्शन घेतलं व थोडा वेळ तिथेच थांबलो. आता मंदिराच्या भोवती खूप सारे डोंगर तसेच शेती असा व्ह्यू होता आणि इथे बसल्यावरती खूपच सुंदर वाटतं आणि इथला व्ह्यूही खूप छान आहे. पण वारा काही थांबायचं नाव घेत नव्हता, तो वाढतच चाललेला. मग आई आणि मी पटकन पावसाचं वातावरण झालं त्याच्यामुळे फास्ट घरी निघालो, कारण मुलांना आम्ही घरीच ठेवलेलं. आम्ही पळत पळतच घरी निघालो होतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.